हॅलो गाईज, तुम्ही बघताय मुन्नार ट्रिपच्या फर्स्ट डेचा पार्ट 2. तर आम्ही छान मस्त थंड थंड कोल्ड कॉफी घेतल्यानंतर निघालो समोर मुन्नारमधील साईट सीन एक्सप्लोअर करण्यासाठी. तर त्यासाठी प्रायव्हेट कॅब आम्हाला तिथं नेता येत नव्हती, त्यामुळेच तिथे जीप बुक करायला लागली. तर त्या जीपची प्राइसिंग होती 4,000 रुपये. त्या जीपमध्ये कितीही लोक बसा, तुम्हाला 4,000 पे करायलाच लागतील. तर आम्ही 4 लोक होतो, तर आम्हाला मस्त परवडली ती कॅब. आणि मग आलो इकडे वॉटरफॉल बघायला. नंतर हा सेकंड लार्जेस्ट डॅम होता केरळमधील, तर तो बघितला. समोर आम्हाला नारळ पाणी घ्यायची इच्छा झाली, तर नारळ पाणी घेतली. मलाई खायची होती, पण नेमकं माझ्याच नारळात मलाई निघाली नाही. मग म्हटलं या कॅटसोबत खेळूया. खूप क्यूट अशी कॅट होती, तुम्ही पण बघू शकता. मग इकडे सनसेट होणार होता लगेच, तर सनसेट बघितला. खूप गर्दी झाली होती सनसेट बघण्यासाठी. आम्ही घरातही असा सनसेट बघतो, पण ठीक आहे, इथे खूप छान वाटलं हे सगळं. खाण्यासाठी भरपूर काही होतं. मग म्हटलं इको पॉईंटला आलंच आहे, तर मस्त सिटी वाजवून बघूया. सिटी तर वाजवता येत नव्हती, पण आमचा ड्रायव्हर इतका छान होता ना जीपचा, की त्यांनी माझ्या मागून सिटी वाजवली, म्हणजेच की आवाज येईल माझ्या व्हिडिओला. मग तिथून लगेच आम्ही आलो आहे हॉटेलला. हॉटेल खूप छान दिलं होतं ट्रॅव्हल कंपनीनी. त्यांनी सगळी ठिकाणी आम्हाला हॉटेल छान दिलेत. तुम्ही ही करू शकता बुक. तुम्हाला जर वाटत असेल तर मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला. तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला जर यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर. इथे रूम सर्व्हिस होती जेवणासाठी, आणि जेवढं वाटेल जसं वाटेल तसं सगळे फूड तुम्ही ऑर्डर करू शकता. आम्ही यांचा स्पेशल केरला पराठा बोलावला होता, आणि कधी जेवण करतो असं होत होतं, कारण सकाळपासून खूप थकलो होतो. मग हेच आता याची पॅकिंग खोलणं म्हणजे सगळ्यात मोठं काम होतं, तर यांच्याकडे दिलं मी ते. तर असा होता आमचा आजचा दिवस.